श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका. तर आज आपण बनवणार आहोत रसम वडा. तर त्यासाठी या ठिकाणी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर रसम हे पातळ असते, त्यामुळे तुरीची डाळ मी या ठिकाणी छोटी एक वाटी घेतलेली आहे. तुरीची डाळ 1-2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 या ठिकाणी मी टमाटर घेतलेले आहे. याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि डाळीबरोबर याला देखील आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. कट केलेले टमाटर आपण डाळीमध्ये ओतून घेऊया, पाणी घालूया आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे डाळ आपली छानपैकी अशी मऊसूत शिजून जाणार. त्यानंतर रसमसाठी आपल्याला या ठिकाणी मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्यावर मी 1 चमचा या ठिकाणी धने घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा मिरे घेतलेले आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे मसाला जे आहे, खडे मसाले, याला आपल्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित भाजल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये याला ओतून घ्यायचं आहे. 9 ते 10 या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि याला मिक्सरमधून मस्त असं वाटून घ्यायचं आहे. तर रसमसाठी या ठिकाणी मसाला आपला तयार झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी डाळ देखील आपली मस्तपैकी मऊसूत या ठिकाणी शिजलेले आहे आणि टमाटर डाळ एकजीव असे झालेले आहे. त्यानंतर रवीच्या साह्याने आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो रसम असतो तो आंबट गोड असतो आणि पातळ असतो. त्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहे चिंच. 2 तासा अगोदर मी पाण्यामध्ये चिंच भिजत घातलेली होती. याचा आपल्याला चिंचेचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला डाळीमध्ये ओतायचं आहे. सोबतच या ठिकाणी गुळाचा खडा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर रसम या ठिकाणी आपण तयार करायला घेऊया. कढईमध्ये तेल मी तापवायला ठेवलेलं होतं. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे कढीपत्ता व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे जो आपण रसमसाठी मसाला तयार करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये मसाला घालूया आणि याला 1-2 मिनिटे मस्तपैकी असं परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया कोरड्या मसाल्यामध्ये यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, हळद पावडर घेतलेला आहे छोटा 1 चमचा आणि लाल तिखट घातलेले आहे. याला 1-2 मिनिटे व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यानंतर याला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये जी शिजलेली डाळ आहे ती आपल्याला डाळीमध्ये ओतून घ्यायची आहे. जे रसम असतो तो पातळ असतो, त्यामध्ये पुन्हा आपण यामध्ये पाणी ॲड करूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त पातळ असा रसम आपला तयार झालेला आहे. याला दणकून अशी उकळी आलेली आहे. शेवट आपण यामध्ये घातलेले आहे कोथिंबीर. त्यानंतर रसमसोबत खाण्यासाठी आपण करून घेऊया वडे. तर या ठिकाणी डाळ मी 1-2-3 तासा अगोदर छान भिजत घातलेली होती. डाळ मस्तपैकी आपली या ठिकाणी भिजलेली आहे. त्यानंतर पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून याला छान असं वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर खूप असा कमी करायचा आहे. तर मिक्सरमधून डाळ मी या ठिकाणी वाटून घेतलेली आहे. यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर घालणार आहे कोथिंबीर. याला मस्तपैकी असं आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचे आपण लगेचच वडे करायला घेऊया. तर गॅसवर मी कढई तापवायला ठेवली होती. कढई छान आपली तापली